हाय फ्रेंड्स, सगळ्यांना माझा नमस्कार. संगीता गोरेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझा संपला होता गॅस, म्हणून मी बनवत होते बाहेर चुलीवर उपमा. तर बघा, रवा भाजून घेत आहे मी. कढईत टाकला होता रवा आणि भाजत होते. जाळ लागत नव्हता. थोडं पाणी पण चालू होतं बाहेर, तर भाजतच नव्हता उपमा. खूप 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 धू लागत होता आणि खूप भाजायचा प्रयत्न करत होते मी. जाळ लागला तर जास्तच लागत होता, नाहीतर कमीच लागत होता. त्याच्यामुळं खूप टाईम लागत होता मला उपमा भाजायला. आणि लेकरांना पण शाळेत जायची वेळ झाली होती आणि लवकर लवकर होऊ दे म्हणून लेकरं पण सतवत होते. आई, मम्मी लवकर होऊ दे म्हणून सांगत होते. माझ्या आईला पण करायचा होता स्वयंपाक. तर बघा, मला भाजता 1 मिनटाच्या 2 मिनटाच्या वर झालेला आहे. उपमा मस्त भाजतच नव्हता. लालसर उपमा होईपर्यंत थोडा टाईम लागत होता. खूप धू लागत होता. मला बघता येत पण नव्हतं वर. आणि जाळ लावायचा प्रयत्न करत होते मी. थोडाच जाळ लागला होता चुलीला आणि उपमा काय भाजतच नव्हता. मी कापून ठेवलेलं होतं अगोदरच. कांदा, लसूण सोललेला होता, मिरच्या कापून घेतल्या होत्या, शेंगदाणे पण घेतले आणि कढीपत्ता पण घेतला. हे बघा, दाखवत आहे मी तुम्हाला. बघा, हे सगळं टाकणार आहे पण. आणि याच्यामध्ये आणखी उडदाची पण डाळ टाकायची आहे मला. ती आणलेली नाही आहे, पिलू पुन्हा आणून देणार आहे मला. तर उपमा भाजत आहे मी. लालसर होईपर्यंत भाजणारच आहे, किती का टाईम होईना. लेकरायला अर्ध कच्चं ओलं तर कसं खाऊ घालायचं. लेकरायला जायचं आहे. थोडा टाईम झाला तर झाला, स्कूलला जायला उद्या काही हरकत नाही म्हणलं मी लेकरांना. आणि उपमा भाजतच नव्हता. 1-2 मिनटाच्या जवळपास होत होता. त्याच्या अगोदर पण पासून भाजत होते मी उपमा. भाजतच नव्हता. तर मी अखेरला उपमा भाजला आणि तेल गरम करून घेतले. तेल गरम करून घेऊन त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकली. नंतर कांदा टाकला. कांद्याला मस्त परतून घ्यायचं होतं, असं मला परतून घेत होते. आता थोडा चांगला जाळ लागला होता चुलीला. मस्त असं लाल होईपर्यंत कांद्याला भाजून घेणार आहे मी. भाजून गेल्यानंतर आता थोडा जास्त जाळ लागला होता, त्याच्यामुळं डाळ ही खूपच जास्त लाल झाली होती. आणि लसूण मी कुटलेला वगैरे नव्हता, तसाच टाकला आहे साधा लसूण. तसंच न कुटता कढीपत्ता आणि लसूण गेला आणि कढईमध्ये गेला. त्याच्यानंतर टाकायचं आहे मला. तर मस्त भाजून घ्यायचं होतं मला. असा लसूण वगैरे भाजून घ्यायचा होता. त्याच्यानंतर मला असं मस्त जाळ लागला चांगला. सगळं टाकून घेतले मी. लसूण, कांदा आणि सगळं गेलं होतं. आणि टमाटे आणखीन जाळ कमी लागत होता, शिजत नव्हते. पिलूला समजवण्याचा प्रयत्न करत होते मी. थांबा, तयार होत आहे म्हणून. तर खाली आता तयार, थोडं चांगलाच जाळ लागला होता. नंतर मला टाकायची होती हळद. हळद टाकल्यानंतर काय चम्मच वगैरे नाही का म्हणून विचारत होते मी पिल्लूला. चम्मच घरात सोडून हळदीचा डबच घेऊन आली पिल्लू माझी. हळद पण टाकून गेली. खूप हसू येत होतं व्हिडिओ आणि काढायचा. आणि असं कसं काढायचं, लोक हसतील म्हणून मला हसू येत होतं. आणि पाणी आणून दिले पिल्लू. हात धुतला मी हळदीचा त्याच पाण्यात. तर मस्त हळदीचं पाणी टाकून घ्यायचं आता. मस्त आणखीन जाळ लागतच नव्हता. आई पण वेट करत होती. पिल्लू बघा हाय करत आहे तुम्हाला. हाय करा पिल्लूला. तर तरी माझ्या आईला स्वयंपाक करायचा होता. आई टेन्शनमध्ये होती. कवा होते यांचा स्वयंपाक म्हणत होती आई. आणि तिकडं काय जाळ लागत नव्हता. मला तर खूपच हसू येत होतं. आणि मी पाणी टाकून घेतलं आहे बघा तेलामध्ये. माल मटेरियलमध्ये पाणी टाकून घेतलं आहे. तर गोलू मला तक्रार करत होता, किती घाण भाजली, सगळं करपलं असं म्हणत होता. मी करपलेलं काढून फेकण्याचा प्रयत्न करत होते. खूप जास्त जाळ लागला होता चुलीला, त्याच्यामुळे जास्त उपमा लागला. अगोदर लागला नव्हता तर जाळच लागला नव्हता. आणि आणखीन मला थोडं पाणी कमी पडते का असं वाटलं ना, आणखीन पाणी आणायला लावलं मी पिलूला. आणि आणखीन एक पातेलं पाणी टाकून घेतलं. आणि जाळ लागत होता ते मी काढत होते. गोलूला खूप धू लागत होता. गोलू वेट करत होता सायकलवर. बघा कसा झोपलेला आहे. गोलूला खूप धू लागत आहे. खूप टेन्शनमध्ये आहे गोलू. कधी जायचं म्हणून खूप विचारत होता गोलू. आणि मी काढतच होते ते गोलूसाठी. गोलू नाराज झालता ते काळं झाल्यामुळं उपमा रवा काळा झाला होता. आई बघा जाळ लावून देत आहे मला. जाळ लावता येत नव्हतं. खूप धू लागत होता चुलीवर. खूप जास्त प्रमाणात धूर होता. आणि बाहेर पाणी पण चालू होतं, त्याच्यामुळं लाकडं ओले होते. जाळ लागत नव्हता. आम्ही इकडून तिकडून धूर लागत आहे मी इकडून फुकायचा प्रयत्न करत होते चुलीला. सगळं टाकून घेतलं होतं. आत्ता होतं खाली उकळी यायला वेट.
उकळी कधी येते काय नाही म्हणून बघत होते मी, पण मला वर तोंड करून बघता येत नव्हतं. पिल्लू बघा कशी हसत आहे, हाय करत आहे बघा. पिल्लूला किती मजा वाटत आहे. गोलू तर वरी बघतच नाही आहे बघा, किती परेशानीमध्ये आहे गोलू. पिल्लू गोलूला समजवण्याचा प्रयत्न करत होती, काय नाही जायचं शाळेला म्हणत होती. तर बघा आणखीन जाळ बंद झालेला होता चुलीला, तर मी आणखीन फुकायचा प्रयत्न करत होते. काय अर्धा घंटा झाला होता, त्याला काय जाळच लागत नव्हता चुलीला, उकळी तर आलीच नव्हती. सगळं बघा उपमा ते ठेवलेला आहे मी बाजूला. टमाटे पण टाकले मी उपम्यामध्ये, तुम्ही टाकता का सांगा टमाटे. तर गोलू रडत होता, आम्ही गोलूकडेच लक्ष देत होते. आणखीन जाळ काय लावायचा, जाळच लागत नव्हता. तर बघा गोलूनं आणून दिलं आहे मला. तर फायनली उकळी आली, मी उपमा टाकलेला आहे. उपमा मस्त शिजत आहे आणि बाहेर तो उपमा उडत होता, म्हणून मी बाजूला सरकून असं हलवायचा प्रयत्न करत होते. खूप असं खतखत खतखत उकळी येत होती आणि फायनली उपमा रेडीच होत होता माझा. आणि आता जायला तयार, शाळेत जायला खाली 10 मिनटं बाकी होते, तोपर्यंत होईल म्हणून मला वाटलंच. आणि फायनली झाला उपमा, मी घरात आणून घेतले आणि गोलूला प्लेटमध्ये टाकत होते बघा. गोलू बाबा आणि त्यांनी आले होते कामावरून, तर मग लगेच गरम गरम नाश्ता करून घ्यायचा होता त्यांना. गोलूला अगोदर द्यायचं होतं. आई पण आली घरामध्ये, खायला का म्हणली. आईला पण म्हणले आई खा, म्हणल्यावर आई म्हणत होती नको आता जाळ लागलाय चुलीला, तुम्ही खाऊन घ्या म्हणत होती. तर मी गोलूला बाबाला आणि त्यांना नाश्ता वाढून दिलाय. आणि बघा सगळ्या जणांना झालेला आहे फायनली अशा कलरचा उपमा. तर सांगा उपमा कसा झाला, कसा वाटला उपमा करायचा. आणि चुलीवर करण्याची टेस्ट पण खूप अलगच असते, चुलीवर केल्यावर खूप चांगलं लागते. आणि आईसाठी देत होते मी उपमा.